नमस्कार. जवाहरलाल नेहरू स्वातंत्र्य सेनानी आणि आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान, त्यांचा आज स्मृती दिन. 27 मे 1964 रोजी त्यांचं निधन झालं. आज 62 वर्ष लोटली त्यांच्या जाण्याला. त्यांचं विस्मरण या देशाला तसंही कधी होणार नव्हतंच, होणार नाहीच. त्यांचं कर्तृत्व आणि त्याग या देशातील सुजाण जनता कधीही विसरणार नाही. आणि आता तर मागील 12 वर्षांपासून आपले विद्यमान महान पंतप्रधान नरेंद्र मोदी रोजच आणि तेही दिवसातून अनेक वेळा त्यांचं स्मरण करीत असल्यामुळे, आपण ते सगळं पाहत असल्यामुळे, अनुभवत असल्यामुळे तर त्यांच्या विस्मरणाचा प्रश्नच उद्भवत नाही. नेहरूंचं कर्तृत्व किती मोठ्या आभाळा इतक्या उंचीचं आहे, त्या तुलनेमध्ये आपण कुठे आहोत, आपण किती खुजे आहोत याची कोणतीही जाणीव, कोणतंही भान आदरणीय मोदी साहेबांना अजिबातच नसल्यामुळे त्यांचे नेहरूंच्या बदनामीचे उद्योग सातत्यानं सुरूच राहतात आणि त्यातून साऱ्या जगामध्ये आपलं हसू होतं याचं सुद्धा भान त्यांना अजिबातच नसतं. हे आणखीन विशेष. ते असो, आज स्मृती दिनाच्या निमित्तानं काही बाबींची उजळणी आपणही करायला हरकत नाही, नाही का? काही बाबींची आठवण करायला हरकत नाही. आपला मृत्यू झाल्यानंतर आपल्या मृत शरीराचं पुढे काय करावं हे नेहरूंनी आपल्या मृत्यूच्या अगोदरच लिहून ठेवलेलं होतं. इतकंच नव्हे तर जर आपली समाधी वगैरे बांधली गेलीच तर त्यावरती काय शब्द लिहावेत हे सुद्धा त्यांनी सुचवून ठेवलेलं होतं. भारतीय जनतेचं अफाट प्रचंड असं प्रेम नेहरूंना लाभलं. पक्ष संघटनेमध्ये नेहरू फारसे लोकप्रिय नव्हते काँग्रेसच्या आधीपासूनच, म्हणजे देश स्वतंत्र होण्याच्या आधीपासून. आणि आपण काँग्रेस पक्षामध्ये लोकप्रिय व्हावं, पक्षावरती ताबा मिळवून राजकारण करावं या दिशेने त्यांनी कधी प्रयत्नही केले नाहीत. तसा विचारसुद्धा त्यांच्या मनात कधी आला नाही. काँग्रेस पक्षात त्या काळात अनेक सनातनी विचारांच्या आणि कर्मठ म्हणता येतील अशा हिंदू नेत्यांचं प्राबल्य होतं. हिंदू महासभा वगैरे पक्ष खास करून हिंदूंच्यासाठी निर्माण झालेले असून सुद्धा पुढच्या काळात त्यात RSSने जन्माला घातलेला तो जनसंघ पक्षही आला. त्या दोन्ही पक्षांना त्यावेळच्या हिंदू जनतेचं अजिबात समर्थन नव्हतं. सावरकरांच्या हिंदू महासभेने स्वातंत्र्यपूर्व काळात काही आपल्या देशातल्या 1-2 प्रांतांमध्ये प्रांतिक निवडणुकांमध्ये मुस्लिम लीग सोबत युती करून सरकार स्थापनेमध्ये ते सहभागी झाले होते, हिंदू महासभा. परंतु ते तेवढ्यापुरतंच. देश स्वतंत्र झाल्यानंतर त्यांना हिंदू महासभेला लोकसभा, विधानसभा वगैरे हे तर लांबच राहिले, जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा कुठे त्यांचे सदस्य कधी निवडून आले नाहीत. आणि जनसंघाची अवस्था सुद्धा त्यापेक्षा काही अगदी फार वेगळी नव्हती. या देशातील हिंदू जनता प्रामुख्यानं काँग्रेस पक्षाच्याच पाठीशी ठामपणे उभी असायची. काँग्रेस पक्ष हाच बहुसंख्य हिंदूंचा प्रमुख राजकीय पक्ष सुद्धा होता. लोक खऱ्या अर्थानं सुजाण होते तेव्हा. हिंदू महासभा तर पुढच्या काळामध्ये पूर्णपणे संपूनच गेली. देश स्वतंत्र झाल्यानंतर सावरकर जवळपास 20 वर्ष हयात होते. त्यांनी हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण करण्यासाठी आणि तमाम हिंदू जनतेने धर्माच्या नावाखाली हिंदू महासभेच्या पाठीशी उभं राहावं यासाठी जंग पछाडलं. परंतु भारतीय जनतेने त्यांना शेवटपर्यंत अजिबात प्रतिसाद दिला नाही. अगदी प्रत्येक निवडणुकीमध्ये हिंदू महासभेच्या सर्व उमेदवारांची डिपॉझिटं कायम जप्त होत राहिली. आणि हेच सगळं पाहत सावरकर जग सोडून गेले. भारतीय जनता तेव्हा खरंच प्रगल्भ होती, अतिशय समजूतदार होती, कुणाच्याही बहकाव्यामध्ये सापळ्यामध्ये फसत नव्हती. पुढे अनेक वर्षांनी त्याच वैफल्यग्रस्त अवस्थेतून जेव्हा भारतीय जनसंघातून भारतीय जनता पार्टी निर्माण झाली, त्या लोकांनी आणि विशेषतः लालकृष्ण अडवाणी वगैरेंनी ते रथयात्रा वगैरे सगळं धर्मांध नाटक घडवलं. सगळ्या साधू साध्वींना वगैरे देशभरात धर्मांधतेचा आगडोंब उसळायला पाठवलं आणि त्या रामनामाच्या सापळ्यामध्ये मात्र श्रद्धाळू भारतीय जनता अडकली. आणि मग संघ आणि भारतीय जनता पार्टीला त्यातून अच्छे दिन येण्याची सुरुवात झाली या देशात. नेहरूंनी या देशात सामाजिक सद्भावनेची पायाभरणीच इतकी भक्कम करून ठेवलेली होती की ती कुरतडायला, त्याच्यामध्ये थोडीशी बिळं निर्माण करायला, थोडी ती जमीन भुसभुशीत करायला देश स्वतंत्र झाल्यानंतर अनेक वर्ष संघाला सातत्यानं प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली.
उगाच नाही त्या सगळ्यांचा जवाहरलाल नेहरूंवरती इतका पराकोटीचा राग असतो. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बिहारमध्ये कालाहंडी जिल्ह्यात एक आदिवासी भूकबळी होऊन मेला. तर लोकसभेमध्ये महावीर त्यागीने नेहरूंचा राजीनामा मागितला. ते म्हणले, देश स्वतंत्र झालाय, तुम्ही प्रधानमंत्री आहात आणि एक माणूस भूकबळीनं मरतो म्हणजे काय? त्याला जे नेहरूंनी उत्तर दिलं आहे ना, ती कविता आहे. ते म्हणाले, 8 वर्षापूर्वी कलकत्त्यात 42 लाख माणसं रस्त्यावर मेली, तेव्हा कोणी प्रश्न विचारला नाही, कारण सरकार दुसऱ्यांचं होतं. आज एक माणूस भूकबळी गेला आणि तुम्ही मला माझा राजीनामा मागता आहात. ही या देशाच्या माणसांच्या आयुष्याला स्वातंत्र्यानं दिलेली किंमत आहे. हे ऐकल्यानंतर सगळी संसदच गारद झाली. उद्योग नव्हते, सिंचन नव्हतं, काही नव्हतं. अशा अवस्थेमध्ये आपण स्वतंत्र झालो. इतक्या दुबळ्या अवस्थेमध्ये नेहरूंनी नॉन अलाइनमेंटची मुव्हमेंट हाती घेतली आणि हा दरिद्री देशाचा प्रधानमंत्री 148 देशांचा नेता झाला. नाम परिषदेमध्ये 148 लोक होते. मार्शल टिटो होते, कर्नल नासर होते, डॉक्टर सुकार्णो होते, पण त्यांचे सगळ्यांचे नेते नेहरू होते. पण जगाच्या इतिहासातला सर्वात दरिद्री, सर्वात दुबळा, नुकताच स्वतंत्र झालेला देश, त्याचा नेता जगाचा नेता होतो. अमेरिका आणि रशिया या 2 महाशक्तींच्या पुढे या तिसऱ्या शक्तीची ताकद मोठी नव्हती, पण या तिसऱ्या शक्तीजवळ जी लोकशक्ती होती, या लोकशक्तीचा प्रभाव इतका मोठा होता की अमेरिका आणि रशिया हे देश नेहरूंना मान देत होते. नेहरूंचा जो सन्मान होत होता जगात, तो आणि नंतरच्या लोकांच्या वाट्याला आलेला सन्मान, हा आपण या संदर्भात तपासून पाहायला पाहिजे. नेहरूंना ज्ञानी म्हणूनही मान्यता होती, विद्वान म्हणून मान्यता होती, इतिहासकार म्हणून मान्यता होती, सुसंस्कृत नेता म्हणून मान्यता होती आणि 148 देशांचं प्रतिनिधित्व करतो म्हणूनही मान्यता होती. आपली आजची अडचण अशी आहे की जेव्हा दुबळे होतो तेव्हा आपण 148 देशांचे नेते होतो. आज आपण समर्थ आहोत त्या तुलनेनं. आपल्याला या जगात एकही मित्र नाही. ज्या देशाला आपण स्वतंत्र केलं तो बांगलादेशही आपल्यासोबत राहिला नाही. बरं, ती उत्तरेचा नेपाळ आणि दक्षिणेचा बांगलादेश हे एकमेकांचे मित्र आहेत, ते चीनच्या ताब्यात आहेत. स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपण गरीब होतो, पण आपण जगाचे नेते होतो. आज आपण अण्वस्त्राच्या क्षेत्रात गेलो, क्षेपणास्त्र काढली, पण आपली जगात कुणी दखल घेत नाही. सिलोन पूर्णपणे चीनच्या ताब्यात आहे. मॉरिशसचं सरकार मनमोहन सिंगांनी वाचवलं, पण मॉरिशसही चीनच्या ताब्यात गेला. म्हणजे जेव्हा भारत नगण्य होता तेव्हा तो अग्रगण्य होता. आणि आज तो दखलपात्र आहे तर तो दखल शून्य आहे. नेहरूंनी लिहून ठेवलं होतं की माझ्या समाधीवर लिहावं, हा असा माणूस होता की ज्याने अगदी अंतःकरणापासून, हृदयापासून या भारतावरती आणि या भारतीय जनतेवरती प्रेम केलं आणि भारतीय जनतेने सुद्धा त्याला तितकाच आपल्या प्रेमाचा उदंड असा भरभरून प्रतिसाद दिला. पहा काय भावना होत्या. आणखीन पुढे त्यांनी त्याच्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे की माझ्या देहाचं मृत्यूनंतर दहन करावं, मात्र त्यासोबत अन्य कोणतेही विधी करू नयेत. माझा कोणत्याही धार्मिक कर्मकांडावरती अजिबात विश्वास नाही. माझा मृत्यू जर परदेशात झाला तर तिकडेच दहन करून रक्षा इकडे आणावी, देह आणण्याची गरज नाही. आणि जर देशात मृत्यू झाला तर मग प्रश्नच नाही. माझ्या शरीराची मुठभर राख
गंगेमध्ये विसर्जित करावी आणि उरलेली राख विमानातून उंच आकाशात न्यावी आणि त्या उंचीवरून ती माझ्या या भारतभूमीवरती विखरून टाकावी. ज्या ठिकाणी भारतीय शेतकरी काबाड कष्ट करतो त्या शेतात त्याच्या ती पडावी आणि तिथल्या मातीमध्ये मिसळून जावी. तिथल्या धुळीशी ती एकरूप व्हावी. भारतीय भूमीचा ती एक अंश व्हावी. हीच माझी अखेरची इच्छा आहे. बस. नेहरूंच्या त्या अखेरच्या इच्छेची अर्थातच अंमलबजावणी करण्यात आली आणि या मातीमध्ये नेहरू एकरूप झालेत. या भूमीचा ते एक अंश झालेले आहेत. कसे काय नरेंद्र मोदी, अमित शहा किंवा संघाचे वगैरे सगळे लोक त्यांना या मातीपासून आणि या भूमीपासून दूर करू शकणार? शक्य आहे का या लोकांना ते? जवाहरलाल नेहरू तसे खानदानी श्रीमंत होते, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. त्यांचे पिता मोतीलाल नेहरू यांनी वकिली व्यवसायातून त्या काळामध्ये प्रचंड आर्थिक संपन्नता प्राप्त केलेली होती आणि त्यामुळेच जवाहरलाल नेहरूंचं शिक्षण परदेशामधील नामवंत शिक्षण संस्थेमध्ये झालेलं होतं. त्यांनी जर ठरवलं असतं तर तिकडे इंग्लंड किंवा युरोपमधल्या अन्य कुठल्या देशामध्ये ते ऐषारामी जीवन जगू शकले असते आणि मग त्यांच्यामुळेच इंदिरा गांधी सुद्धा तिकडेच राहिल्या असत्या. परंतु देशभावनेने महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित होऊन ते देशामध्ये परतले. त्या काळामध्ये करोडो रुपयांची असलेली आपली संपूर्ण सगळी संपत्ती, आपली सारी प्रॉपर्टी त्यांनी देशाला आणि पक्षाला दान केली आणि शब्दशः कफल्लक झाले. न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी जे नेहरूंवरती लिहिलेलं पुस्तक आहे त्यामध्ये त्यांनी एक ठिकाणी नोंदवलेली आठवण अतिशय विलक्षण आहे. लालबहादूर शास्त्रींना एकदा काही आर्थिक अडचण आली आणि त्यांना काही पैसे उसने हवे होते, ते त्यांनी नेहरूंकडे मागितले. तर तेवढे 400-500 रुपये शास्त्रीजींना देण्यासाठी सुद्धा नेहरूंकडे नव्हते. पंतप्रधान म्हणून जे काय तेव्हा 2000 रुपये मानधन मिळायचं त्याच्यामध्ये ते सगळे गुजराण करायचे. नेहरू आपला खर्च भागवायचे. त्यामुळे पैसे शिल्कीत राहण्याचा प्रश्नच नव्हता. आता लाखो रुपयांची सूड घालणाऱ्यांना आणि स्वतःसाठी काही हजार कोटी रुपयांचं निवासस्थान आता तयार होते दिल्लीत, माहिती असेल आपल्याला अनेकांना. ते तसं निवासस्थान आलिशान तयार करून घेणाऱ्यांना, लाखो रुपये किमतीच्या महागड्या गाड्या आणि करोडो रुपये किमतीचं नवीन विमान घेऊन वापरणाऱ्यांना ते नेहरू आणि ते शास्त्री कसे कळणार सांगा? लालबहादूर शास्त्रीजींचा एक मुलगा पुढे बँकेत नोकरीला लागलेला होता. तेव्हा आपण देशाच्या पंतप्रधानांचे चिरंजीव आहोत, पंतप्रधानांचा मुलगा आहोत, हे सुद्धा त्यांनी कळून दिलं नव्हतं लोकांना. अशा प्रकारची ती माणसं होती. व्यापाऱ्यांना आणि व्यापाऱ्यांच्या संरक्षकांना, समर्थकांना ती भली माणसं कळणार कशी ना? प्रख्यात विचारवंत नरहर कुरुंदकर आपल्या जवाहरलाल नेहरूंविषयीच्या विवेचनामध्ये एक ठिकाणी म्हणतात, 1500 वर्षांचं मागासलेपण, दारिद्र्य आणि गुलामी वारसा हक्काने घेऊन येणाऱ्या राष्ट्राचा शहाणा पंतप्रधान आपल्या राष्ट्राची मूलभूत उभारणी करण्याकडे लक्ष देतो, पायाभरणी करतो. देशाच्या पुढच्या पिढ्या त्यांच्या त्या परिश्रमांची फळं चाखतात. नेहरूंचं हे कर्तृत्व आहे. संघ, मोदी, शहा वगैरे लोकांनी नेहरूंच्या बाबतीमध्ये एहसान फरामोशी जरूर करावी, काहीच हरकत नाही. मात्र आपण, तुम्ही, आम्ही, आपण भारतीय जनतेने तो कृतज्ञपणा कधीही करू नये. अभिव्यक्ती परिवाराच्या वतीनं त्या थोर महान नेत्याला आदरपूर्वक वंदन. धन्यवाद.